आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. राज्यातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद. यापुढे दक्षता घेण्याच्या सूचना. परिपत्रक जारी. प्रशासकीय अधिकारी आणि प्रशिक्षण दोन आपण महत्त्वपूर्ण शिष्यवृत्तीबाबत परिपत्रक पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. 26 जुलै 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. सरकारी कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत वाढदिवस किंवा इतर वैयक्तिक समारंभ साजरे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत महसूल वन विभागामार्फत महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी करण्यात आले आहे. परिपत्रकानुसार काही अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत वाढदिवसासारखे वैयक्तिक समारंभ साजरे करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शासकीय कामकाजात अडथळा निर्माण होतो. तसेच कामानिमित्त कार्यालयात आलेल्या नागरिकांना प्रतीक्षा करावी लागते. अशा प्रकारचे वर्तन महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 नुसार योग्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम. जमाबंदी आयुक्त संचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या कार्यालयासह अधीनस्थ सर्व कार्यालयामध्ये यापुढे कार्यालयीन वेळेत कोणताही वैयक्तिक समारंभ साजरा केल्याचे आढळल्यास संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय वाढदिवस इतर वैयक्तिक समारंभ कार्यालयात साजरा झाल्यास आढळल्यास नियंत्रण अधिकाऱ्यांनी तात्काळ समज देऊन भविष्यात अशा प्रकारच्या अनुचित घटना घडणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देशनही देण्यात आले आहे. महत्त्वाचे मुद्दे. कार्यालयीन वेळेत वाढदिवस किंवा वैयक्तिक समारंभांना बंदी. नागरिकांच्या कामकाजात अडथळा येऊ नये यासाठी निर्णय. महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम 1979 नुसार कारवाईचा इशारा. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई होणार. शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल जाहीर. नवोदय विद्यालय प्रवेश अर्जास मुदतवाढ. पाहूया सविस्तर. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद MSc पुणे यांनी इयत्ता 5वी प्राथमिक शिष्यवृत्ती 8वी उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम तपासून निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. याबाबत बरोबर जवाहर नवोदय विद्यालय समितीने NVS येत्या 6वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील विद्यार्थी पालकांनी शाळांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल प्रसिद्ध. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी घेण्यात आलेल्या प्राथमिक येत्या 5वी व येत्या उच्च प्राथमिक 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम तपासून निकाल 25 जुलै 2026 रोजी परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. परिषदेने प्रसिद्ध केलेल्या पत्रानुसार विद्यार्थ्यांच्या अंतिम निकाल आणि त्या संदर्भातील प्रसिद्धीपत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यभरातील विद्यार्थी पालक आणि प्रशिक्षकांमध्ये उत्सुकता वाढली असून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे. शाळांनी संबंधित विद्यार्थ्यांचा निकाल तपासून आवश्यक ती पुढील कारवाई करावी. तसेच विद्यार्थ्यांना निकालाची माहिती तातडीने उपलब्ध करून द्यावी असे आवाहनही करण्यात आले आहे. नवोदय विद्यालय प्रवेश अर्जास मुदतवाढ. दरम्यान जवाहर नवोदय विद्यालय JNS VST 2026 प्रक्रियेसंदर्भातही महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. नवोदय विद्यालय समितीने येत्या 6वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ केली आहे. पूर्वीची अंतिम मुदत संपत असल्याने अनेक विद्यार्थी अर्ज करू शकले नव्हते. ही बाब लक्षात घेऊन समितीने अर्ज करण्यासाठी 13 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. पात्र विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन विनामूल्य ऑनलाईन अर्ज करू शकतात. विद्यार्थी व पालकांसाठी महत्त्वाचे आव्हान. शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल अधिकृत संकेतस्थळावर तपासावा. निकालासंदर्भात कोणतीही शंका असल्यास संबंधित शाळा किंवा परीक्षा परिषदेशी संपर्क साधावा. नवोदय विद्यालय प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी मुदतवाढीचा लाभ घेऊन अंतिम तारखेपर्यंत अर्ज सादर करावा. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे आणि माहिती अचूक भरावी. शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर होणे आणि नवोदय विद्यालय प्रवेश अर्जास मुदतवाढ मिळणे ह्या दोन्ही निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पालकांनी आणि शाळांनी या दोन्ही प्रक्रियेकडे गांभीर्याने लक्ष देऊन विद्यार्थ्यांना वेळेत आवश्यक मार्गदर्शन करावे.
नवोदयाचा महत्त्वपूर्ण परिपत्रक, शिष्यवृत्ती संबंधी महत्त्वपूर्ण परिपत्रक. हे परिपत्रक अखिल नामचा क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.